चौदार तड्यास लावून याग सनातन्यांना केलं निकामी. तिथेच जर बाबासाहेब मरण पावले असते तर ताईंना कोणी मारलं असतं का? आज माझा सम्राट, माझा जीवनभाऊ किंवा आमची बौद्ध समिती किंवा आमची माणसं संघर्ष समिती उभी झाली आहे. या संघर्ष समितीने सुरू केलं काम. खबरदार, माझ्या या अकोला जिल्ह्यात जर कोणी बौद्धांवर अन्याय अत्याचार करेल तर ही बौद्ध माणसं समिती पटकन धावून जातील आणि न्याय द्या म्हणून कलेक्टर एसपीला जवळ बोलवतील. यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनिरुद्ध वनकर बौद्ध संघर्ष समिती स्वतः जिल्ह्यात स्थापन करायला हजारो लोकांच्या दारादारात जातो आहे आणि चंद्रपूरला या समितीची स्थापना करतो. एक आमचे जरांगे पाटील साहेब, सॉरी देशाने हलवून टाकलं ना. रोज जरांगे पाटील साहेब टीव्हीवर, तुमचा एकही माणूस टीव्हीवर नाही. अख्खे इंटेलेक्च्युअल लोक आमचे सगळा सत्यानाश केला. जेवढे बुद्धिजीवी तेवढे खाली पडलो आम्ही. मी मोठा ना, मी मोठा. अरे तुमचा आई सोडा ना. आई साला, हा आई म्हणजे आय लव्ह यूच आहे आणि आई म्हणजे मीच आहे. मी लई डेंजर आहे साला. आणि तिकडे बाबासाहेबांनी कधी आई म्हटलं नाही आणि बाबासाहेबांनी हे केलं. चौदार तळ्यास लावून याग सनातन्यांना केलं निकामे. सनातन्यांना केलं निकामे. आधी उजळी मारीन पुढं हाय. आधी उजळीत मिळत नव्हतं, आधी उजळीत मिळत नव्हतं, आता बिसलरी पितो.